कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण. कणकवली रेल्वे स्टेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कोकण रेल्वे स्थानक आहे जे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. कार्यकुशल विजनरी दृष्टिकोन असणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या मनात कोकण रेल्वे आणि PWDच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाची संकल्पना आली. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या रेल्वे स्थानकावर जेव्हा पर्यटक तसेच प्रवासी येतील तेव्हा त्यांना सुखद वाटेल असे सुशोभीकरण करायचा ध्यास नामदार रवींद्र चव्हाण यांनी घेतला. माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार रवींद्र चव्हाण यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवायला घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवलीचे प्रोएक्टिव्ह कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी आपल्या अनुभवाला पणाला लावत जणू एअरपोर्टवरच आपण एंट्री किंवा एक्झिट करतोय असे प्रवाशांना वाटावे असा हटके आराखडा तयार केला आणि अगदी वर्षभराच्या कालावधीतच डोळ्यांचे पारणे फिटेल असे कणकवली रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण ठेकेदार मुदस्तर नजर शिरगावकर यांच्याकडून पूर्ण करून घेतले आहे. अनुभवी असलेले शासकीय ठेकेदार मुदस्तर नजर शिरगावकर यांनीही आपले साथीदार दीपक दळवी यांच्या सोबतीने कणकवली रेल्वे स्थानकाचे अत्यंत देखणे असे सुशोभीकरणाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे. बच्चे कंपनीचे मनोरंजन करणारी विंदांची राणीची बाग, ST बस स्थानक, रिक्षा स्टँड, प्राचीन असलेले परंतु मोल्डिंग जांभा दगडाने नूतनीकरण केलेले महापुरुष मंदिर, कोकण रेल्वे आणि PWDच्या एकत्रित प्रोजेक्ट असल्याचे प्रतिबिंब दर्शविणारे सहकाराचे प्रतीक असलेले शेक हँड, गवारेड्यासह वन्य प्राण्यांची शिल्पे, कोकणची समृद्ध जैवविविधता जपत राष्ट्रीय चित्रकार नामानंद मोडक यांनी साकारलेले दुर्मिळ आणि संवर्धित असलेल्या वन्यजीव सांबर प्राण्याचे शिल्प, 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग, मनोवेद ग्रीनरी हे सर्वच कणकवली रेल्वे स्थानकाला अत्याधुनिक एअरपोर्टचा लुक देत आहेत. कोकणच्या लोककला दर्शविणारे दशावतार, पारंपरिक मासेमारी, परमपूज्य भालचंद्र महाराज आदी तैलचित्रे पाहून रेल्वेतून उतरून स्टेशन बाहेर पडताना प्रवाशांच्या तोंडून आय लव्ह कणकवली असे कौतुकोद्गार निघतात. मनमोहक अशी एंट्री आणि एक्झिट पॉईंट दर्शविणारी स्वागत कमांतर अत्यंत देखणी अशी झालेली आहे. कणकवली रेल्वे स्थानकाचे झालेले हे अत्याधुनिक सुशोभीकरण कणकवली शहराच्या पर्यटन स्थळामध्ये आणखीन भर घालत आहे. जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकाचेही सुशोभीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी पूर्ण केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता आणि सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकाचा उद्घाटन सोहळा दुपारी 12:30 वाजता संपन्न होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, PWDचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुर्गे आदी उपस्थित राहणार आहेत.